बदनामी करणाऱ्या हरामखोरांचा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी। अरे बच्चा बच्चा कहता है, बच्चा बच्चा कहता है, दलितच्या राजकारण्यांचा, दलितच्या राजकारण करणाऱ्या राजकारण्यांचा, खोटी व्हिडिओ बनवणाऱ्यांवर कारवाई, खोटी बदनामी करणाऱ्या कारवाई। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। जरा ज्यादा तुम आगे बढ़ो, बच्चा बच्चा कहता है, बच्चा बच्चा कहता है। निवेदन समोर निवेदन फोटो घ्या साहेब। सध्या याचा व्हायरल व्हिडिओ बाबत हे सर्व सरदार समर्थक या ठिकाणी आलेला आहे, आपल्याला निवेदनही दिलेले आहे। आपण नेमकी आपण सध्या व्हायरल व्हिडिओ संदर्भात सरदार समर्थक या ठिकाणी आलेले आहेत आणि संबंधितांवर कारवाई व्हावी अशी त्यांची मागणी आहे। तर या संदर्भात आपण कोणती कारवाई करणार आहात काय सांगा? आज रोजी सकाळी 11 वाजता आळेपाटा पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल केलेला आहे। शरददादाचे समर्थक फिर्यादी आहेत। 294 प्रमाणे आणि BNSचे 356(1) अन्वये गुन्हा दाखल अज्ञात इसमावरती केलेला आहे। त्याचा तपास चालू झालेला आहे आणि या बाबतीत जी काही इंस्टाग्रामवरती टाकलेली क्लिप वगैरे त्या संदर्भामध्ये आमचे जे SP ऑफिसला जे सायबर सेल जे आहे त्या सायबर सेलला सुद्धा आम्ही मेल केलेला आहे आणि तिथून ते सायबर सेल पुढची ऍक्शन घेणार आहे। साहेब, निवडणुकीत अशा प्रकारचा वापर केला जातोय, तर यांच्यावर कधीपर्यंत कारवाई होईल? आता ही कारवाई वर्स्ट कारवाई आहे। लवकरात लवकर कारवाई करून तुम्हाला त्याचा जो कोणी आरोपी असेल त्याला आम्ही अटक करून त्याच्यावरती कायदेशीर कारवाई। इतर समाजाला काय आव्हान करायचं? हे सगळे असे व्हिडिओ वादग्रस्त व्हायरल होत आहेत। हे भारत हा लोकशाही प्रधान देश आहे। निर्भयप्रमाणे संपूर्ण भारतामध्ये मतदान झालं पाहिजे। कोणीही एकमेकावरती शिंतोडे उडवून आक्षेपार्थ व्हिडिओ किंवा आक्षेपार्थ बोलून अशा निवडणुका जिंकता येत नाहीत। तर सर्वांनी शांततेमय चांगल्या लोकशाहीचा आदर करावा मी असं आवाहन करतोय। तसेच अशा प्रकारे जर कोणी व्हॉट्सअपवरती किंवा इंस्टाग्रामवरती किंवा फेसबुकवरती असे काय असलेले व्हिडिओ वगैरे कोण पाठवत असतील तर त्याची सुद्धा नावं कळवावीत, आम्ही त्यांच्यावर सुद्धा कठोर कारवाई करू। साहेब, व्हॉट्सअपला व्हायरल होतंय, व्हॉट्सअपला जे ते पाठवतात त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार का? त्यांचे हे करणार IP ऍड्रेस घेऊन कारवाई करणार आहे। नंबर असेल तर आम्ही नंबर डायरेक्ट त्याच्यावरती कारवाई होईल त्याच्यावर। आणि सायबर क्राईमला पूर्ण FIR गेलेली आहे, त्याचा मेल गेलेला आहे आणि हे जे इंस्टाग्राम जे आहे हे कॅलिफोर्नियामधून चालतं, तर तिकडे मेसेज करण्यात आलेला आहे, मेल केलं। त्याच्यामध्ये जे काय घडतंय ते याच परिसरातून घडतंय, म्हणजे नारायणगाव असेल किंवा या परिसरातून ते घडतंय। त्यांच्या जवळपास समजा आम्ही काही गोष्टी तुम्हाला सांगतो, आता सांगता येणार नाही, पण ज्या काही गोष्टी तुम्हाला कळवतो त्या म्हणजे बघा, तांत्रिक विश्लेषणावरतीच ही केस चालणार आहे। तांत्रिक विश्लेषणाचा जो तपास होईल पूर्ण त्यावरनं दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल। त्यांचे म्हणणं असं येते की जुन्नर आणि नारायणगाव परिसरातूनच हा डाटा जास्त पद्धतीने होतोय ना, पण त्या तांत्रिक विश्लेषणातूनच आरोपी मिळणार आहे। लक्षात आलं का की त्याच्यावरती मग योग्य ती कारवाई करत आहोत आम्ही। ठीक आहे, चला।